मालेगावच्या डोंगराळ इथल्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी लासलगावमध्ये शालेय विद्यार्थिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि त्यांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढलाय। त्यात मोठ्या संख्येने नागरिकही सहभागी झालेले होते। मोर्चा पोलीस स्टेशनवर आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला निवेदन देऊन त्यात आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। मालेगाव अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा काढलाय। विद्यार्थिनींनी हा मोर्चा काढलाय। पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना एक निवेदन देखील या विद्यार्थिनींनी दिलेलं आहे। लासलगावमधल्या एका शाळेच्या विद्यार्थिनींनी हा मोर्चा काढलेला आहे। मालेगाव अत्याचार निषेधार्थ लासलगावमध्ये हा मोर्चा काढण्यात आला आणि निवेदन देऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या निवेदनातून पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। पोलीस ठाण्यामध्ये निघालेला हा मोर्चा ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झालेल्या होतात। त्याचबरोबर लासलगाव इथले स्थानिक देखील या मोर्चात सहभागी झालेले आपण पाहिले। मालेगावच्या डोंगराळ इथल्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता विद्यार्थिनी आक्रमक झालेल्या आहेत। डोंगराळे गावात घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे। त्या आरोपीला मोठ्यात मोठी शिक्षा झालीच पाहिजे। मी एक विद्यार्थिनी आहे, या नात्याने मी इतकंच सांगेल की मी स्वतः इतकी सक्षम बनेल आणि परिस्थितीशी दोन हात करेल, स्वतः राणी लक्ष्मीबाई सारखी लढेल आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे, हीच मागणी करते। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे। डोंगराळ इथल्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पीडित कुटुंबानं गावात आमरण उपोषण सुरू केलंय। त्यांना पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलेलं आहे।